म्हणजे गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवड पत्रकार संघातर्फे असे पुरस्कार दिले जातात. गेली 2-3 वर्ष मलाही या प्रसंगी उपस्थित राहण्याचा प्रसंग आला. इरफान सय्यद, शबाना सय्यद नेहमी शबनम आमच्या पश्चात मागे असतात आणि यामुळे आज खूप आनंद वाटतोय. भाऊसाहेबांनी सांगितले की आजच्या जे सत्कार मूर्ती आहे ते अत्यंत निवड, त्यांची योग्य अशी निवड आहे. आपण प्रत्येकाचं एव्ही पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांनी केलेलं कार्य हे मोठं आहे. आजचा सोहळा केवळ फुलांचे गुच्छ आणि मानचिन्ह देण्याचा कार्यक्रम नाही, तर हा पिंपरी चिंचवडच्या रक्तातील संघर्षाचा, जिद्दीचा आणि दैदिप्यमान कर्तृत्वाचा उत्सव आहे असं माझं मत आहे. पत्रकार संघाच्या विरुद्ध वर्धापन दिनाचं औचित्य साधून PCMC टॉप 10 आणि राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या माध्यमातून गुणांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करण्याची ही परंपरा खरोखरच कौतुकास्पद आहे. एका अर्थानं हे शहर ज्या स्तंभावर उभं आहे त्या स्तंभांना बळकटी देण्याचं काम हा सोहळा करीत आहे. आपल्याला माहिती असेल की काळी फक्त औद्योगिक नगरी म्हणून आपला परिचय होता, पण मला वाटतं पुण्याच्या पुढेही जाऊन आपल्याकडे अनेक कार्यक्रम होतात. मित्रांनो, लोकशाहीचे 3 स्तंभ संविधानाने दिले आहेत, अविनाशने सांगितलं आता. पण 4था स्तंभ म्हणजे पत्रकारिता. हा जनभावनेतून निर्माण झालेला आहे. आजच्या डिजिटल आणि माहितीच्या महापुरात जिथे फेक न्यूजचे आव्हान मोठे आहे, तिथे सत्तेची बाजू ठामपणे मांडणे ही मोठी हिंमत लागते आणि ही हिंमत सगळ्यांमध्ये नसते. शब्दांची शक्ती ही शस्त्रापेक्षाही धारदार असते. जर लेखणीचा वापर समाजाच्या जखमावर फुंकर घालण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी झाला तर तेच खरं राष्ट्रकार्य ठरेल असं माझं मत आहे. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाने नेहमीच विकासात्मक पत्रकारितेला प्राधान्य दिलं आहे. शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते सांस्कृतिक वैभवापर्यंत सर्वच आघाड्यांवर तुम्ही आरसा धरण्याचं काम केलं आहे. तुटे रोखून ठेवतानाच प्रशासनाच्या चांगल्या कामाची पाठाठण करणे ही निकोप पत्रकारितेची संस्कृती तुम्ही जपली आहे आणि याचा मला मनापासून अभिमान आहे. आज ज्या मान्यवर येथे गौरव झाला ते आपापल्या क्षेत्रातील मेरुपणे आहेत. प्रशासन असो, पत्रकारिता असो, शिक्षण असो, समाजसेवा असो, प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठपसा. आता आपण पाहिलं सर्व 10 क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांचा सन्मान केला. त्यात माझे मित्र अग्नेश चिमेकर आहेत, सिटी इंजिनियर मकरंदजी निकम आहेत, माझे जुने मित्र बबन झिंजोर्डे आहेत. अशी खूप सगळ्यांची नावं घेता येते, पण वेळ कमी आहे, महापुरात जायचं म्हणून. आणि या सर्व पुरस्कारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमचं यश हे केवळ वैयक्तिक महिन्याचा दगड नसून ते या शहराच्या प्रगतीचं प्रतीक आहे. तुमच्या कार्यामुळे समाजातील हजारो तरुणांना नवी दिशा मिळणार आहे. तसेच दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा आहे. आजच्या इन्स्टंट युगातही तासनतास बसून साहित्याची सेवा करणाऱ्या आणि छापील शब्दांचे वजन टिकून ठेवणाऱ्यांचे सर्व संपादकांचे मी मनापासून कौतुक करतो. आज ज्यांना दिवाळी अंक मिळत 2-3 जण तर माझ्या ओळखीचे आहेत. साहित्य आणि संस्कृती टिकली तरच समाज टिकेल. उद्योजक म्हणून काम करताना मला नेहमीच वाटतं की संपत्ती निर्मिती हे केवळ स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी नसून ती समाजाच्या ऋणमुक्तीसाठी असावी. कोहिनूर बुकच्या माध्यमातून आम्ही नेहमीच गुणवत्तेला आणि सचोटीला प्राधान्य दिले आहे. ज्याप्रमाणे एका इमारतीचा पाया भक्कम असल्याशिवाय त्यावर इमला उभा राहू शकत नाही, त्याचप्रमाणे निष्ठा आणि मेहनतीच्या पायावरच यशाची इमारत उभी राहते. आजच्या या पुरस्काराच्या डोळ्यातील आत्मविश्वास पाहून मला खात्री वाटते की पिंपरी चिंचवड भविष्य अत्यंत सुरक्षित आणि उज्ज्वल हातांमध्ये आहे. या शहराने अनेकांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी दिली आहे. आता त्या विश्वाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. शेवटी इतकंच म्हणेन, कर्तृत्व माणसाच्या पाठीवर जेव्हा समाजाची आणि पत्रकार संघासारख्या संस्थेची शाबासकी पडते तेव्हा त्यांच्या कामाचा हुरूप हजरपणे वाढतो. हा पुरस्कार म्हणजे शेवट नसून ते एका नव्या जबाबदारीची सुरुवात आहे असं मला वाटतं. पत्रकार संघाने हा जो उपक्रम राबविला म्हणजे खरं म्हणजे बापूसाहेब तुमचं मी मनापासून आभार मानतो. संस्थापक अध्यक्ष तुम्ही आहात, आता अंजली डोंगरडे मला वाटतं अध्यक्ष आहेत आणि तुमची सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो. खूप चांगलं काम तुम्ही करताय आणि तो समाजातील सुप्त करणारा वाव देणारा एक प्रकाशचा स्तंभ ठरेल असं मला वाटतं. मला या मंगलमय सुसंत सोहळ्याला आमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, माझी सुरुवात पिंपरी चिंचवडमध्ये झालेली. माझी जन्मभूमी पुणे जरी असली तरी माझी कर्मभूमी ही पिंपरी चिंचवड आहे.
1983 ला मी पिंपरी चिंचवडला आलो. आता जे पत्रकार आता थोडे वयस्कर झाले वाटतात, ही सगळी यंग टीम त्यावेळेला होती. 43 वर्षापूर्वीची जर महापौर तुम्ही पाहिलं असेल, इथले 50% लोक माझ्या ओळखीचे काही यंग होते. आता ते नगरसेवक झाले, म्हणून काय झालं, मोठमोठी पदं मिळाली. आम्ही आहोत निघा भाऊसाहेब आमचे तिथंच आहे. कारण आम्ही तेव्हा म्हणतो त्यांनी सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र व्हायला पाहिजे. कारण नाट्य परिषदेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडला एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही कार्य केलेलं आहे. कारण एकच ध्यास होता की पिंपरी चिंचवडला कोणी औद्योगिक नगरी म्हणू नये, तर सर्व स्पोर्ट्स असो, सांस्कृतिक असो, कला असो, क्रीडा असो, याच्यामध्ये आपलं नाव वाढलं पाहिजे. आणि आज वेगवेगळे चांगले मॉल, चांगल्या पुण्याच्या धर्तीवर सर्व गोष्टी इथं झालेल्या आहेत. आणि पुढच्या काळात तर पिंपरीचं भविष्य फारच उज्ज्वल आहे. मेट्रो आता भरून गेला आहे, यंग महापौर आहे, यंग स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे, यंग डेप्युटी, म्हणजे सगळे यंग आहे. त्यामुळे पुढची दिशा ही निश्चित स्वरूपात मोठ्या प्रमाणात आपल्या प्रगतीवर असेल अशी मला खात्री